गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही चाललो आहोत एका लॉंग राईडवरती। टायटलवरून तर तुम्हाला समजलंच असेल आज आपण कुठे राईड करतोय। तर मी आणि हॅपी आज चाललो रत्नागिरीला। तर चला स्टार्ट करूया आपला प्रवास। गणपती बाप्पा मोरया। सेटअप आता झालेला आहे आणि आता करूयात आपल्या पुढच्या प्रवासाची सुरुवात। सो लेट स्टार्ट। इथूनच वर आपल्याला सातारा हायवेला लागावं लागेल। माझं आणि हॅपीचं आत्ता डिस्कशन झालं आणि आम्ही फायनली डिसाईड केलं आहे की आपण टिल रत्नागिरीपर्यंत राईड करूयात आज। बट आय एम नॉट शुअर की मी कुठपर्यंत राईड करू शकतो। ही राईड माझ्यासाठी पण एक सस्पेन्सच राहील ॲक्च्युली, बिकॉज मी खूप दिवसांनी बाईकवर राईड करतो आहे। बट आपण ट्राय करूया ही राईड कंप्लीट करायची। गरज पडली तर थोडे नंबर ऑफ स्ट्रेच ब्रेक्स वाढवूयात, सो नंतर पेन होणार नाही आणि मंडेला पण आपल्याला ऑफिसला सुट्टी घ्यायची गरज पडणार नाही। सो लेट्स सी हा ब्लॉग कुठे एंड होतोय आणि कुठे न्यू ब्लॉग स्टार्ट होतोय। सूर्यदेवांचे पण आगमन झालेले आणि वाजलेत 6:30। सो आज पुरेपूर व्हिटॅमिन डीचा आनंद घेऊयात आणि अशा जबरदस्त वातावरणातून राईड करूयात। खंबाटकी घाटाची सुरुवात झालेली आहे आणि घाट सुरू होताच आपल्याला ट्रॅफिक पण लागायला सुरुवात झालेली आहे। घाटातून अशा लोडिंग ट्रकपासून थोडं दूरचं अंतर ठेवलेलंच बरं। एकतर त्यांच्या मागे चालायचं, नाहीतर त्यांना ओव्हरटेक करून आपल्या पुढे निघून जायचं। समोर बघा हा कसला भारी डोंगर आहे। हाच डोंगर घाट आपल्याला पार करून पलीकडे जायचं आहे। हा घाट ॲक्च्युली वन वे आहे, म्हणजेच फक्त जाण्यासाठीच आहे आणि येण्यासाठी राईट साईडने दुसरा रस्ता आहे आणि त्याच्याच बाजूला अजून एक ब्रिज आणि बोगदा होतोय।
सो भविष्यात आपल्याला हा घाट अवॉइड करण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो. या घाटात बऱ्यापैकी नागमोडी वळणे आहेत. सो तुम्ही या टर्न्सचा आनंद लुटा आणि मी पण एन्जॉय करतो रायडिंगवर लक्ष ठेवून. राईड करताना खरंच खूपच मजा येते. ही अशी नागमोडी वळणं आणि हा असा जबरदस्त व्ह्यू भारी यार. तरी पण मॉर्निंगचा टाईम असूनसुद्धा आपल्याला थोडीफार ट्रॅफिक घाटामध्ये लागलेलीच आहे. बट असो, ट्रॅफिकमधून पण मार्ग काढण्याचा हा आनंद वेगळाच असतो. मित्रांनो, आपण क्रॉस केलेला आहे सातारा. साताऱ्यापासून 15 ते 20 किलोमीटर पुढे आलेलो आहोत आणि अजूनही एकही ब्रेक घेतलेला नाही आणि घेवासं पण वाटत नाही आहे, कारण की इकडचे रोड खरंच बाईक रायडिंगसाठी जबरदस्त आहेत. आणि हा रोड जेवढा भारी आहे ना यार, तेवढंच लकीली मला इथे क्लायमेट पण भारी भेटलं आहे. या दोन्ही बाजूला तुम्ही पाहू शकता असे ऊसाचे शेत आणि त्याचा तो थंडावा. खरंच भारी यार, क्लास. आणि अशा या वातावरणातून राईड करण्याची मजा वेगळीच आहे मित्रांनो. खरंच हे राईड करण्यासाठी परफेक्ट क्लायमेट आहे. आत्ता वाजले सकाळचे 9:30 आणि मला स्टील कुठल्या अँगलने वाटत नाही आहे की मी उन्हाळ्यात राईड करतो आहे. आणि असे समोरचे जबरदस्त व्ह्यू भारी. सध्या आपण आहोत कराडमध्ये आणि प्रीती संगमचं दर्शन घेऊन आपण चाललो आहोत आता पुढच्या दिशेने. आपल्याला इथं बऱ्यापैकी ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे, कारण की राईट साईडलाच फ्लायओव्हरचं काम चालू आहे आणि रस्ते पण त्याच्यामुळं अरुंद झालेले आहेत आणि पूर्ण सिटीची आणि हायवेची ट्रॅफिक इथूनच जात आहे. बट गुड पॉईंट इज की ट्रॅफिक मूविंग आहे.
सो चला ट्रॅफिकमधून मार्ग काढत काढत पुढे चालत राहूया. सो फायनली आपण कराडच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता इथे पुढे गेल्यावर आपल्याला हा रोड एक्झिट करावा लागेल. आपल्याला आता इथूनच एक्झिट घ्यावं लागेल आणि पुढे गेल्याच्या नंतर एक राईट टर्न लागेल. सो तिथूनच आपल्याला आंबा घाटाचा प्रवास आय थिंक सो पुढे पालखी चाललेली आहे वाटतं. इथूनच आता आपल्याला राईट टर्न घ्यावा लागेल आणि हाच रस्ता आंबा घाटामधून पुढे रत्नागिरीला जातो. आता कुठेतरी ब्रेक घेण्याची गरज आहे. ब्रेकफास्ट पण करून घेऊयात कारण की आता वाजले आहेत ऑलमोस्ट 10 आणि सकाळपासून आम्ही दोघांनी पण काहीही खाल्लेलं नाही आहे. तर चला शोधूया असं एक निवांत हॉटेल आणि अनुभवूया गावाकडली टेस्ट. ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेतल्यानंतर खरंच आता एनर्जी लेवल वाढल्यासारखं वाटतंय. मला नाही वाटत आता आम्ही कुठे ब्रेक घेतो. आता डायरेक्ट रत्नागिरीतच थांबूया. तर चला. तसं पाहिले तर हा रोड सिंगल लेनच आहे वाटतं रत्नागिरीपर्यंत. बट गुड पार्ट इज की या रोडवरती काहीही ट्रॅफिक नाही आहे आणि हा रोड एकदम प्लेन आहे मक्खनसारखा आणि हे आजूबाजूचे असा व्ह्यू. खरं तर पावसाळ्यात हे चित्र थोडं वेगळंच असेल. म्हणजे हा समोरचा रोड कोल्हापूरला जातो आणि आपल्याला आता इथूनच घ्यायचा आहे राईट टर्न. आणि इथे रत्नागिरी शो करत आहे 97 किलोमीटर. पण मित्रांनो आता इथून पुढचा रस्ता हा नागमोडी जास्त असल्यामुळे आपल्याला 2 ते 3 तास लागतील हे अंतर कव्हर करायला. बट असो चला आपण राईडचा आनंद लुटूया कारण आपल्याकडे टाईमच टाईम आहे. माहीत नाही हा घाट कोणता आहे बट या घाटात राईड करण्यासाठी खरंच खूप मजा येत आहे कारण की ही अशी नागमोडी वळणे आणि ही अशी दुतर्फा असलेली झाडे भारीच यार.
असं वाटतंय की पुढे रस्त्याचं काम चालू आहे, पण आतापर्यंत तरी रस्ता एकदम भारी होता. पण पाहूयात हा रस्ता आपल्याला कुठपर्यंत असाच भेटतोय. मित्राला लिफ्ट दिल्यानंतर खरंच मला माझ्या शाळेच्या दिवसाची आठवण झाली. त्या दिवसात आम्ही पण असंच लिफ्ट घेऊन प्रवास करायचो, कारण की आमच्या गावचं आणि शाळेचं अंतर ऑलमोस्ट हे 4 ते 5 किलोमीटर होतं आणि बसचा पास परवडण्याची आपली परिस्थिती पण नव्हती. बट असो, काही वेळासाठी असं वाटलं की आता ही परतफेड करण्याची वेळ आहे. आणि आपण आता पोहोचलो आहोत आंबा घाटामध्ये. या ठिकाणाहून राईड करायला खरंच मजा खूप येते. ही अशी तुटत असलेली झाडे आणि हा असा जबरदस्त रस्ता भारीच नाराव. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत रत्नागिरीला आणि खरंच हा प्रवास खूपच मजेदार होता. टिल रत्नागिरीपर्यंत रस्ता हा खूप छान आहे आणि वरून सिनिक पण आहे. यामुळे समजलंच नाही की आम्ही कसं 380 किलोमीटर हे अंतर कव्हर केलं आहे. सो मित्रांनो, चला हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, जिथे आपण एक्सप्लोर करणार आहोत खूप सगळे कोकणमधले हिडन प्लेसेस. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.